मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन महत्त्वाच्या विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो 8 मार्गिकेच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। राज्य सरकारने या 34.9 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाला अधिकृत मान्यता दिली असून त्यासंबंधीचा शासन निर्णय मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला। 22,862 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर राबवला जाणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मंडाले मानखुर्द येथील 27.2 हेक्टर जागेवर कारशेड उभारण्यासही सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे। 27 जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते। या मार्गिकेसाठी लागणाऱ्या एकूण निधीपैकी 40% रक्कम व्यवहार्यता अंतर्निधी म्हणून उभारली जाणार असून यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी 20% सहभाग असेल। सार्वजनिक खाजगी भागीदारातून साकारणारा हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबईतील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। एकूण 34.9 किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गिकेमध्ये 9.8 किलोमीटरचा टप्पा भूमिगत असेल तर 25.09 किलोमीटरचा मार्ग उन्नत स्वरूपाचा असणार आहे। या संपूर्ण मार्गावर एकूण 20 स्थानके प्रस्तावित असून त्यापैकी 14 स्थानके उन्नत आणि 6 स्थानके भूमिगत असतील। सिडको ही या प्रकल्पाची मुख्य अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे। या मार्गिकेमुळे दोन्ही विमानतळांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे।